हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ. त्याचसोबत आता ना बाप्पा लवकरच येत आहेत, तर त्यासाठी म्हटलं आपण वेगवेगळे मोदकाच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर कराव्यात. तर काल होती संकष्टी, अंगारकी संकष्टी चतुर्थी. तर श्रावण महिना आणि त्यात अंगारकी संकष्टी हा फारच छान योग होता. तर त्यासाठी बनवले होते अगदी झटपट होणारे हे मिल्क पावडरपासूनचे मोदक. तर इथं दूध घेतलेलं आहे मी, 1 पेला एवढं दूध घेतलेलं आहे. सुरुवातीला दुधाचं प्रमाण तुम्ही हवं तेवढं कमी करू शकता किंवा हवं तेवढं वाढवू पण शकता. पण अगदी झटपट 10 मिनिटात होणारे हे मोदक आहेत, पटकन होतात. तर हा 200 ग्रॅमचा कप होता बघा, तेवढी मिल्क पावडर मी इथं घेतलेली. सुरुवातीला कढईमध्ये 1 चमचाभरच तूप टाकायचं आहे आपल्याला, जास्तीचं पण नाही. आणि त्यामध्ये दूध टाकलेलं आहे, 1 कप म्हणा किंवा 1 पेला होतं एवढं. नंतर ही 1 कप होती जेवढी मिल्क पावडर होती तेवढी टाकून घेतलेली. सुरुवातीला दूध थोडंच टाकायचं, नाही तर काय होतं गाठी तयार होतात, जास्त दुधात मिक्स करायला वेळ जातो. त्यामुळं नंतर तुम्हाला हवं तेवढं दूध यामध्ये टाकायचं आहे. गॅसवरती ठेवलेले कढई, आणि मोठ्या गॅसवरती सुद्धा तुम्ही आटवून 10 मिनिटात हे मोदक तयार होतात. आणि साखर चमच्याने मोजले तर 3 ते 4 चमचे एवढी साखर पुरेशी होते, कारण दुधामध्ये कसं साखर थोडी जरी टाकली तर ते गोड होतं. तर साखर नंतर पण टाकू शकता. आता जर तुम्हाला रवाळ मोदकाचं टेक्स्चर नको असेल, एकदम सॉफ्ट हवं असेल, तर साखर तुम्ही वरून पिठी साखर करून मिक्स करू शकता. पण आता मी डायरेक्ट ह्यातच टाकलेले. तर याला उकळी आल्यानंतर सतत ढवळत आपल्याला राहायचं, आणि ह्याला सोडून कुठंच जायचं नाही, लगेचच चिकटतं. त्यामुळे कंटिन्यूस असं एकसारखं हलवत आणि मोठ्या गॅसवरती मोजून तुम्ही 10 मिनटंसुद्धा लागत नाहीत हे मिश्रण घट्ट व्हायला. तर 10 मिनटात आपले मोदक तयार होतात. तर बघा लगेचच हे सुकलेलं आहे. तर ह्यामध्ये ना तुम्ही काजूची पावडरसुद्धा ॲड करू शकता, त्यानंसुद्धा छान काजू कतलीसारखी टेस्ट येते. पण आता ते काजू मोदक पण मी नंतर शेअर करेन. पण आज फक्त हे मी दूध आणि मिल्क पावडर एवढंच यामध्ये ॲड केलेलं आहे, आणि साखर, तूप आणि वेलची, थोडीशी पाव चमचा एवढी वेलची टाकायची. तर कढईपासून बघा मिश्रण सेपरेट होतं आहे. थोडंसं घट्ट व्हायला लागलं की गॅस बंद करायचा, कारण यामध्ये साखर आहे, त्यामुळं परत याला तूप सुटतं. त्यामुळं बंद करून घेतलेला आहे गॅस. तर एका प्लेट आता कढईमध्ये ठेवलं तरी चालेल, पण थंड व्हायला थोडा वेळ जाईल म्हणून मी ताटात पसरून ठेवलं असं. आणि 5 मिनटामध्ये थंड होतं. आता थोडंसं मॅश करू शकता जर तुम्हाला अजून सॉफ्ट हवं असेल तर. रवाळ असेल तरीसुद्धा चालतं, कारण आपण याचे मोदकच बनवणार आहे, आणि ते खायलासुद्धा रवाळ असं छान लागतात. आता ज्याची त्याची आवड असते त्यानुसार तुम्ही बनवू शकता. तर बाप्पा येत आहेत आता. तर बाप्पाच्या आगमनासाठी तुम्हाला असे खव्याचे मोदक करायचे असतील तर दूध आटवून खवा बनवायला वेळ जातो, तर इन्स्टंट तयार होणारे हे मोदक तुम्ही करू शकता. कारण बाप्पा काही जणांच्या घरी 7 दिवस असतात, काही जणांच्या 11 दिवस असतात, काही जणांच्या 5 दिवस असतात. तर रोज वेगवेगळ्या प्रकारचे मोदक केले जातात. तर हा एक प्रकार आहे जो की तुम्ही करू शकता. करायला सोपा, पटकन होणारा आणि मावा मोदक चवीलासुद्धा फार छान लागतात. तर मोदकाचा जो साचा तुमच्याकडे आहे, छोटा असेल तर अजून जास्त मोदक होतात. हा थोडासा मीडियम साईजचा आहे, त्यामुळं यामध्ये थोडंसं याला तूप लावायचं. सुरुवातीला मी लावलं नव्हतं, कारण ह्याला तूप सुटलेलंच होतं. पण नंतर काय झालं की थोडंसं चिटकायला लागलं, म्हणून मी वरून थोडंसं तूप सोडलं. तूप लावलं की अजिबात चिटकत नाही, पटकन इझिली मोदक आहेत ते ह्या साच्यातून बाहेर निघतात. तर एवढ्या मिश्रणामध्ये 6 मोदक तयार झाले, आणि छोटा एक झाला असता, पण पूर्ण झाला नसता, म्हणून मी थोडंसं मिश्रण कमी पडलं 7 मोदक व्हायला. त्यामुळे त्याचे मी 2 छोटे पेढे केलेले आहेत. तर ह्या मिश्रणापासून आपण इन्स्टंट पेढासुद्धा घरच्या घरी तयार करू शकतो. तर हे 2 पेढे आणि 6 मोदक एवढे तयार झालेले होते. तर आता अशा पद्धतीने नक्कीच तुम्ही, आता बाप्पा येत आहेत तर त्यासाठी हे मलाई मोदक म्हणू शकता, किंवा मिल्क पावडरचे अगदी झटपट होणारे हे मोदक तयार करून घेऊ शकता. तर चला म्हटलं तर पूजा करून घेऊया. तर इथं सकाळची देवपूजा झालेलीच होती, परत दिवा लावला, आणि इथं बाप्पांची मूर्ती ठेवलेली आहे. त्यावरती अक्षता ठेवल्या, हळदी कुंकू टाकलं, आणि त्यावरती मूर्ती ठेवलेली आहे. परत आपल्याला अष्टगंध, हळदी कुंकू हे सगळं लावून घेतलं, अक्षता वाहिल्या, आणि छान अशी बाप्पांची परत एकदा पूजा करून घेतलेली. आणि आवडीचं जास्वंदीचं फूल, दुर्वा पण ठेवून घेतल्या.
धूप अगरबत्ती काय लावायचं आहे ते लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने अगोदर पूजा करून घेतली आणि जे तयार केलेले मोदक होते त्याचा नैवेद्य दाखवून घेतला. अगोदर पाण्याचा भरीव चौकोन करून घेतला आणि त्यावरती हे आज तयार केलेले छान असे मोदक. तर नक्कीच हे आता बाप्पा येत आहेत तर ह्या एक दिवस तुम्ही हे अशा प्रकारचे मोदक ट्राय करू शकता. तर आता इथून पुढं म्हणजे शक्यतो मोदकच्या रेसिपी येतील आणि नंतर मग गौराईसाठी फराळाच्या पण त्याचसोबत जसं म्हणजे वेळ भेटेल तसं. मोदक करायला सोपे आणि पटकन होतात, बाकीच्या फराळाच्या रेसिपी करायला थोडासा वेळ लागतो. त्यामुळे जसं वेळ भेटेल तसं करीन. आणि आजच्या जेवणामध्ये होतं इथं पिठलं भाकरी आणि वांग्याचं भरीत होतं, जवसाची चटणी केलेली, टिफिनसाठी मेथीची भाजी आणि कडवणची ही शेतातून आणलेली होती. तर हे असं होतं आजचं जेवण. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.